Hello guys, welcome to this lecture. कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट मध्ये अगोदरच्या लेक्चर मध्ये आपण क्रॉस सेलिंग, अप सेलिंग आणि कस्टमर रिटेन्शन हे पॉइंट बघितलेले आहेत. आणि आजच्या लेक्चर मध्ये आपण कस्टमर बिहेवियर प्रिडिक्शन, देन कस्टमर प्रॉफिटेबिलिटी अँड व्हॅल्यू मॉडेलिंग, पर्सनलायझेशन हे 3 पॉइंट बघणार आहोत. ओके, सो अगोदरच्या लेक्चर मध्ये आपण क्रॉस सेलिंग बघितलेलं आहे. क्रॉस सेलिंग इज ऑल्सो कॉल्ड ॲज अटॅचमेंट सेलिंग. ओके, क्रॉस सेलिंगला काय म्हटलं जातं, तर अटॅचमेंट सेलिंग असं म्हटलं जातं क्रॉस सेलिंगला. तर क्रॉस सेलिंग मध्ये काय केलं जातं, तर क्रॉस सेलिंग मध्ये इज बेसिकली इट इज अ सेलिंग फॉर अ कॉम्प्लिमेंटरी प्रोडक्ट विथ अ प्रायमरी प्रोडक्ट. ओके, इन द क्रॉस सेलिंग बेसिकली इट इज अ सेलिंग फॉर अ कॉम्प्लिमेंटरी प्रोडक्ट विथ अ प्रायमरी प्रोडक्ट. म्हणजेच क्रॉस सेलिंग करत असताना एखादा सेल्स एक्झिक्युटिव्ह किंवा एखादा सेल्समन हा काय करत असतो, एखाद्या प्रायमरी प्रोडक्टशी रिलेटेड असणारा एखादं कॉम्प्लिमेंटरी प्रोडक्ट हे विकण्याचा प्रयत्न करत असतो, सेल करण्याचा प्रयत्न करत असतो. ते प्रोडक्ट परचेस करण्यासाठी कस्टमरला कन्व्हिन्स करत असतो. ओके, त्यामध्ये काय येऊ शकतं, तर मोबाईल. सपोज मला मोबाईल घ्यायचा, मोबाईल घेण्यासाठी मी मोबाईल शॉपमध्ये गेले. मोबाईल शॉपमध्ये गेल्यानंतर मोबाईल परचेस करताना मला मोबाईल कव्हर घेण्यासाठी काय केलं जातं, कन्व्हिन्स केलं जातं किंवा पेनड्राईव्ह घेण्यासाठी कन्व्हिन्स केलं जात असतं. ओके, ते केलं जातं क्रॉस सेलिंग मध्ये. सपोज आता आपल्याला टीव्ही खरेदी करायचा आहे, टीव्ही परचेस करण्यासाठी आपण एलईडी टीव्ही शॉपमध्ये गेल्यानंतर आपण टीव्ही परचेस करत असताना त्या टीव्ही बरोबर काय आपल्याला परचेस करता येईल, त्याचा काय लोक परचेस करतील याचा विचार सेल्स एक्झिक्युटिव्ह किंवा सेल्समन करत असतो. सो टीव्ही बरोबर आपल्याला काय दाखवलं जातं, तर म्युझिक सिस्टम असेल, साऊंड सिस्टम असेल किंवा होम थिएटर. बऱ्यापैकी होम थिएटर पाहायला मिळतात आपल्याला. सो टीव्ही बरोबर ती लोक सेल्समन काय करतात, आपल्याला होम थिएटर परचेस करण्यासाठी कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करत असतात. ओके, इट इज कॉल्ड ॲज क्रॉस सेलिंग. आता आपल्याला लॅपटॉप परचेस करायचा आहे, आपण लॅपटॉप घेणार आहे, मग ते होणार कशामध्ये, त्यासाठी काय केलं जातं, लॅपटॉप बॅग घ्या म्हणून आपल्याला कन्व्हिन्स केलं जातं. ओके, लॅपटॉप बॅग त्याच्याबरोबर माऊस सुद्धा परचेस करण्यासाठी आपल्याला कन्व्हिन्स केलं जात असतं. जे लॅपटॉपला कॉम्प्लिमेंटरी प्रोडक्ट आहेत. लॅपटॉप बॅग असेल, पेनड्राईव्ह असेल, माऊस असेल, टीव्हीला म्युझिक सिस्टीम असेल, साऊंड सिस्टीम असेल किंवा होम थिएटर असेल. ओके, आपल्याला बाईक परचेस करायची आहे. आपण बाईक परचेस करायला गेलो तर बाईक बरोबर आपल्याला हेल्मेट परचेस करण्यासाठी कन्व्हिन्स केलं जात असतं. म्हणजेच इट इज अ बेसिकली सेलिंग फॉर अ कॉम्प्लिमेंटरी प्रोडक्ट विथ अ प्रायमरी प्रोडक्ट. ओके, यामधून काय होतं, तर सेल्स इन्क्रीज केला जातो कारण सेल्स इन्क्रीज झाल्याने ट्रान्झॅक्शन व्हॅल्यू जी आहे ती सुद्धा इन्क्रीज होत असते. ओके, कारण आपल्याला घ्यायचं असतं एक प्रोडक्ट, तर आपण घेतो 3 प्रोडक्ट किंवा 2 प्रोडक्ट. तर काय झालं, तर ट्रान्झॅक्शनची व्हॅल्यू जी आहे ती इन्क्रीज होणार आहे. आपोआप ट्रान्झॅक्शनची व्हॅल्यू इन्क्रीज होणार आहे, सेल्स वाढणार आहे. सेल्स वाढला तर शॉपला किंवा बिझनेसला त्या प्रॉफिट होणार आहे. बिझनेसला जर प्रॉफिट होत असेल तर ऑटोमॅटिकली तो बिझनेस हा एक्सपांड होणार आहे. ओके, ऑटोमॅटिकली काय होणार आहे, तो बिझनेस एक्सपांड होणार आहे. त्याचबरोबर ज्या वेळेला आपल्याला ट्रॅव्हल करायचं असतं, त्यासाठी आपण काय करतो, ट्रॅव्हल करण्यासाठी आपण तिकीट बुकिंग करतो. ट्रॅव्हलिंगची तिकीट बुकिंग करत असताना तिकीट बुकिंग करत असताना आपल्याला डायरेक्टली आपण कुठे स्टे करणार आहोत हे विचारलं जातं. आणि आपण कुठे स्टे करणार आहोत हे विचारल्यानंतर डायरेक्टली इनडायरेक्टली आपल्याला तिथल्या हॉटेल रूम ह्या विकण्याचा प्रयत्न केला जात असतो. इट इज कॉल्ड ॲज क्रॉस सेलिंग. ओके,
it is you are offer one product to another product, it is called क्रॉस सेलिंग. ओके, क्रॉस सेलिंग मध्ये काय केलं जातं, एका प्रॉडक्टशी रिलेटेड असणारे दुसरे प्रॉडक्ट विकण्याचा प्रयत्न केला जात असतो. ओके, आता आलं अपसेलिंग. अपसेलिंग मध्ये काय केलं जातं, तर कस्टमरला एनकरेज केलं जात असतं. कस्टमरला जे प्रॉडक्ट परचेस करायचं आहे त्याच्यापेक्षा हाय व्हॅल्यूचं प्रॉडक्ट कस्टमर कसा परचेस करेल ते प्रॉडक्ट परचेस करण्यासाठी कस्टमरला काय केलं जातं, एनकरेज केलं जात असतं. ओके, सपोज मला LED TV परचेस करायचा आहे, मी बघते 32 इंचेसचा LED TV, तर 32 इंचेसच्या जाग्यावरती मी आणखीन थोडेसे पैसे एक्स्ट्रा ॲड करून 42 इंची किंवा 52 इंची TV कसा परचेस करेन याचा प्रयत्न सेल्स एक्झिक्युटिव्ह किंवा सेल्समन या अपसेलिंगमध्ये करत असतात. ओके, सो अपसेलिंगमध्ये एका प्रॉडक्टच्या व्हॅल्यूपेक्षा हाय व्हॅल्यू प्रॉडक्ट कशा पद्धतीने परचेस करता येईल याच्यासाठी इनकरेज केलं जात असतं. सेलिंग ॲडिशनल प्रॉडक्ट टू अँड एक्झिस्टिंग प्रॉडक्ट्स, एक्झिस्टिंग कस्टमर. ओके, हे झालं क्रॉस सेलिंग आणि अपसेलिंग. त्याच्यानंतर आपण पाहिलं कस्टमर रिटेन्शन. कस्टमर रिटेन्शनमध्ये काय केलं जातं, तर कस्टमर रिटेन्शनमध्ये आपले जे लॉयल कस्टमर असतील आपल्या ऑर्गनायझेशनशी जे एकनिष्ठ कस्टमर असतात ते कितीही आपण प्रोडक्टची प्राईस जरी हाय केली किंवा प्रोडक्टची प्राईस इन्क्रीज केली तरी ते लॉयल कस्टमर जे असतात आपल्या प्रोडक्ट्स व्यतिरिक्त दुसरं प्रोडक्ट परचेस करणार नाही असे कस्टमर असतात. आणि ते कस्टमर आपलंच प्रोडक्ट परचेस करतात. त्या कस्टमरला आपल्या ऑर्गनायझेशनशी कशा पद्धतीने एकनिष्ठ ठेवायचं ते आपण कस्टमर रिटेन्शनमध्ये पाहिलं, जेणेकरून कस्टमर हा अगेन अँड अगेन आपले प्रोडक्ट्स परचेस करण्यासाठी आपल्याकडे येईल. ओके, आणि त्यामुळं काय होतं, आपले एकनिष्ठ कस्टमर आपल्याकडे अगेन अँड अगेन प्रोडक्ट परचेस करण्यासाठी येत असतील तर त्यावेळेला आपला प्रॉफिट हा इन्क्रीज होत असतो. ज्या ठिकाणी ऑर्गनायझेशनचे लॉयल कस्टमर हे त्या ऑर्गनायझेशनच्या प्रोडक्ट्स ऐवजी दुसऱ्या ऑर्गनायझेशनच्या प्रोडक्ट्सकडे परचेस करण्यासाठी ते प्रोडक्ट्स परचेस करण्यासाठी जातात, त्यावेळेला ऑर्गनायझेशनला मोठ्या प्रमाणात लॉस सहन करावा लागत असतो. ओके, सो कस्टमर रिटेन्शनमध्ये कस्टमरशी मोठ्या ऑर्गनायझेशन काय करतात, पर्सनल रिलेशनशिप मेंटेन करण्याचा प्रयत्न करत असतात, जेणेकरून ते कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंटमध्ये काय केलं जातं, आयडेंटिफाय केलं जातं कस्टमरच्या नीड काय आहेत, कस्टमरचे एक्सपेक्टेशन काय आहेत आपल्या प्रोडक्टकडून, ते आयडेंटिफाय करून कस्टमरला काही प्रॉब्लेम्स आहेत का ते प्रॉब्लेम्स विचारण्याचा प्रयत्न पर्सनली कॉन्टॅक्ट करून कस्टमरला केला जातो, विचारण्याचा प्रयत्न केला जातो ऑर्गनायझेशनकडून. तर पॉसिबल नाही की प्रत्येक कस्टमरला बिझनेस ऑर्गनायझेशन कॉन्टॅक्ट करेल, त्यासाठी काय केलं जातं, त्यांच्याशी कम्युनिकेट करण्यासाठी वेगवेगळे सोशल मीडिया पेजेसचा यूज केला जातो, जसे की फेसबुक पेजेस असतील, मोठमोठ्या कंपन्यांच्या असतील बिझनेस ऑर्गनायझेशन त्यांचे फेसबुक पेजेस असतात. त्या फेसबुक पेजेसवरती कस्टमर हे आपले प्रॉब्लेम शेअर करत असतात आणि ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न मोठ्या ऑर्गनायझेशन हा करत असतात. त्याचबरोबर इंस्टाग्राम पेजेस असतील किंवा ट्विटर असेल, ट्विटर सोशल मीडियावरून मोठ्या प्रमाणात कस्टमरशी पर्सनल कॉन्टॅक्ट केला जात असतो. त्याचबरोबर कस्टमर रिलेशनशिप मेंटेन करत असताना कस्टमरला दिली जाणारी सर्व्हिस, प्रॉडक्ट सर्व्हिस असेल, दिली जाणारी सर्व्हिस ही राईट टाईममध्ये राईट प्लेस मध्ये ती सर्व्हिस दिली जाणं हे अतिशय महत्त्वाचं असतं कस्टमर रिटेन्शनमध्ये, जेणेकरून कस्टमर हा बांधून राहील आपल्या ऑर्गनायझेशनशी. ओके, सो आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत बिहेवियर प्रिडिक्शन, म्हणजे कस्टमर बिहेवियर प्रिडिक्शन, ग्राहकाच्या वर्तणुकीचा अभ्यास किंवा वर्तणुकीचा अंदाज असं म्हणू शकतो, म्हणजे कस्टमरचं बिहेवियर कशा पद्धतीनं असावं. ओके,
किंवा कस्टमर बरोबर असणारं सेल्समनचं बिहेवियर किंवा कम्युनिकेशन आपण या अगोदर पाहिले की सेल्समनला मार्केटिंग करत असताना कस्टमर बरोबर ठेवायचं जे कम्युनिकेशन असेल तर अतिशय पोलाईट असणं अतिशय महत्त्वाचं आहे. एकही शब्द निगेटिव्ह आपल्याकडून कस्टमर पर्यंत जाणार नाही याची दक्षता इथं घ्यावी लागत असते मार्केटिंग करत असताना सेल्समन लोकांना. ओके, सो बिहेवियर प्रोडक्शन मध्ये कस्टमरचं बिहेवियर हे कशा पद्धतीचं असलं पाहिजे याचं स्टडी आपल्याला इथं करायचं आहे. त्यामध्ये या अगोदर आपण पाहिलं क्रॉस सेलिंग अँड अप सेलिंग. त्याचे काही पॉईंट्स आहेत ते मी तुम्हाला सांगते. अगोदरच्या लेक्चरमध्ये सांगितलं ते काही वेगळे आहेत आणि हे थोडेसे काही वेगळे आहेत. ओके, तर त्यामध्ये पहिला पॉईंट असेल these two forms, okay, cross selling and upselling, these two forms of selling are an art and knowing which products will increase the customer buying is the key. ओके, क्रॉस सेलिंग आणि अपसेलिंग या फॉर्म्सचा यूज करून आपण आपले प्रॉडक्टचा सेल इन्क्रीज करू शकतो. हिअर आर सम थिंग टू थिंक अबाउट. ओके, हिअर आर सम थिंग्स टू थिंक अबाउट. First thing is selling customers something they old want or need could cause them to buy less. Okay, then not every customer is a good candidate for this type of selling. Then understanding the ways how and whether the customer respond to promotion. Okay, cross selling, the act of selling a product or service to a customer as a result of another purchase. Example, new mother buy clothes for their babies and then themselves as well. Upselling, motivating current customer to trade up to more profitable products. ओके, अगोदर पण सांगितलं की अपसेलिंग मध्ये काय केलं जातं, मोटिवेट केलं जातं कस्टमरला की आणखीन जास्त हाय व्हॅल्यूचं म्हणजे मोर व्हॅल्यूचं प्रॉडक्ट ते कशा पद्धतीने परचेस करतील त्यासाठी त्यांना काय केलं जातं, एनकरेज केलं जात असतं, त्यासाठी त्यांना मोटिवेट केलं जात असतं. ओके, एक्झाम्पल मॅकडॉनल्ड्स सुपर साईज ऑप्शन. मॅकडॉनल्ड्समध्ये किंवा KFC मध्ये ज्या वेळेला आपण बर्गर ऑर्डर करत असतो, ओके, मॅकडॉनल्डमध्ये बर्गर असेल पिझ्झा असेल आपण ऑर्डर करत असतो त्यावेळेला आता मी 100 रुपयाचा बर्गर ऑर्डर केला आहे. त्या बर्गर ऐवजी दुसरा ऑफर असतो तिथं की 120 रुपयांमध्ये बिगर साईज बर्गर असतो, त्याबरोबर फ्रेंच फ्राईज असतात, त्याबरोबर कोक असतो आणि त्याबरोबर डिझर्ट सुद्धा असतं. मग आपण एक बर्गर 100 रुपीजचा ऑर्डर करण्याऐवजी आपण काय करतो, डायरेक्ट 120चा कोंबो ऑफर ऑर्डर करत असतो, जेणेकरून त्यामध्ये आपलाही फायदा होतो. ओके, हे झालं अगोदर. कस्टमर रिटेन्शन कस्टमरशी असणारं रिलेशनशिप हे मेंटेन करणं अतिशय महत्त्वाचं आहे कस्टमर रिटेन्शनमध्ये, जेणेकरून फ्युचरमध्ये आपला बिझनेस हा लॉसमध्ये जाणार नाही याची दक्षता इथं घ्यावी लागत असते. ओके, एकदा जर बिझनेस लॉसमध्ये गेला तर तो परत प्रॉफिटमध्ये येण्यासाठी खूप कालावधी जात असतो. बिहेवियर प्रिडिक्शन. ओके, कस्टमरचं बिहेवियरचा अंदाज.
कस्टमरचं बिहेवियर हे कशा पद्धतीनं असणं महत्वाचं आहे. यामध्ये काय येऊ शकतं, सो दिस uses past consumer behavior to forecast the future behavior of their customer. ओके, बिहेवियर प्रिडिक्शनची हेल्प आपल्याला होते. जे पास्ट कस्टमर आपले होते त्यांच्या बिहेवियरशी रिलेटेड, त्यांच्या बिहेवियरसाठी आणि त्यांच्या बिहेवियरचा स्टडी करण्यासाठी, आणि जे फ्युचरमधील कस्टमर असणार आहेत त्यांच्या बिहेवियरचा स्टडी करण्यासाठी बिहेवियर प्रिडिक्शन वर्तणुकीचा अंदाज लावला जातो. दिस अनालिसिस इन्क्लुडेड सेव्हरल व्हेरिएशन. ओके, दिस अनालिसिस इन्क्लूड्स several variation. So first variation is propensity to buy analysis, understanding what a particular consumer might buy. ओके, याच्यामध्ये काय केलं जातं, प्रॉपरली अंडरस्टँड केलं जातं की कस्टमरला काय बाय करायचं आहे. ओके, कस्टमरचा इंटरेस्ट कशामध्ये आहे, आणि हेच आयडेंटिफाय करणं अतिशय महत्त्वाचं आहे की कस्टमरला इंटरेस्ट कोणत्या पद्धतीच्या प्रॉडक्टमध्ये आहे, कोणत्या पद्धतीच्या प्रॉडक्टकडे कस्टमर अट्रॅक्ट होत आहेत. की फॅशननुसार ट्रेंडनुसार हे कस्टमर चेंज होत असतात नेहमी. याचा अभ्यास करणं अतिशय महत्त्वाचं आहे मार्केटिंगमध्ये. जर फॅशननुसार ट्रेंडनुसार जर आपण आपल्या प्रॉडक्ट्समध्ये चेंजेस करत नसू तर आपले प्रॉडक्ट्स हे सेल होणार नाहीत. ओके, कस्टमर हे नवीन नवीन फॅशन असेल, ट्रेंड्स असतील याच्याकडे अट्रॅक्ट होत असतात. ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे की फॅशन आणि ट्रेंड्स ज्या पद्धतीने चेंज होतील त्या पद्धतीनं आपल्या प्रॉडक्ट्समध्ये इम्प्रूव्हमेंट आपण करणं गरजेचं असतं. आपल्या प्रॉडक्ट्समध्ये काहीतरी इनोव्हेटिव्ह करणं गरजेचं असतं, जेणेकरून की आपल्या प्रॉडक्टचा सेल हा इन्क्रीज होईल आपल्या कॉम्पिटिटरपेक्षा. कॉम्पिटिटर्सनी आपल्या काही जर प्रॉडक्ट्समध्ये चेंजेस केले असतील तर आपणही त्या प्रॉडक्ट्समध्ये त्यांच्यापेक्षा बेटर चेंजेस करणं हे अतिशय महत्त्वाचं असतं मार्केटिंगमध्ये. ओके, सो CRM मध्ये कस्टमर बिहेवियर, कंझ्युमर बिहेवियर प्रिडिक्शन करत असताना, अंदाज घेत असताना कंझ्युमरच्या बिहेवियरचा, त्यांना नक्की कोणत्या पद्धतीचे प्रॉडक्ट्स बाय करायला आवडतात किंवा कोणत्या पद्धतीचे प्रोडक्ट्स बाय करण्याची इच्छा ठेवतात हे समजणं अतिशय महत्त्वाचं आहे. देन सेकंड व्हेरिएशन, नेक्स्ट सिक्वेन्शियल परचेस प्रिडिक्टिंग द कंझ्युमर नेक्स्ट बाय. ओके, यामध्येही ते सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंटमध्ये आयडेंटिफाय केलं जातं. काय आयडेंटिफाय केलं जातं की कस्टमरचे आपल्या प्रॉडक्टकडून काय एक्सपेक्टेशन आहेत ते आयडेंटिफाय केल्या जातात, आणि ते त्या एक्सपेक्टेशन, त्यांच्या नीड्स काय आहेत, त्याचे प्रॉब्लेम्स काय ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला जातो. आणि ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करण्यासाठी कस्टमर हे नक्की कोणतं प्रॉडक्ट बाय करणार आहेत हे आयडेंटिफाय करणं अतिशय महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर देन नेक्स्ट व्हेरिएशन इज प्रॉडक्ट अफिनिटी अनालिसिस. प्रॉडक्ट्स अफिनिटी अनालिसिस त्यामध्ये अंडरस्टँडिंग विच प्रॉडक्ट्स विल बी बॉट with others. Understanding which products will be bought with others. Bought म्हणजे purchase. Okay, understanding which products will be bought with others, also known as market basket analysis. ओके, यामध्ये काय केलं जातं, कोणते प्रॉडक्ट्स हे परचेस केले जातात मार्केटमध्ये, जास्त प्रमाणात कोणते प्रॉडक्ट्स हे दुसऱ्या कॉम्पिटिटर्सच्या प्रॉडक्ट्सपेक्षा परचेस केले जातात हे आयडेंटिफाय इथं केलं जातं. त्याचबरोबर प्राइस इलॅस्टिसिटी मॉडेलिंग अँड डायनॅमिक प्राइसिंग डिटरमाइन द बेस्ट प्राइस फॉर अ गिवन प्रॉडक्ट. ओके, so next is behavior prediction में in the behavior production, the marketing decisions that come for the analysis त्यामध्ये फर्स्ट अनालिसिस
preemptively offering discount or waivers to existing customers who are at risk of churning. Churning. Okay. बिहेवियर प्रोडक्शनमध्ये कन्झ्युमर बिहेवियर इन द कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट कन्झ्युमर बिहेवियर प्रोडक्शनमध्ये काय सांगितलं जातं की आताचे जे आपले एक्झिस्टिंग कस्टमर आहेत, ओके, त्या कस्टमरला आपण कोणत्या कोणत्या प्रकारच्या ऑफर देऊ शकतो, कोणत्या कोणत्या प्रकारच्या डील आपण त्या कस्टमरला देऊ शकतो, ओके, कोणत्या प्रोडक्ट्सवर त्यांना आपण डिस्काउंट देऊ शकतो, ओके, याची रिस्क घेतली जात असते. इथं सध्या एक्झिस्टिंग प्रोडक्ट्सवर कस्टमर्सवरती रिस्क घेऊन त्यांना डील्स ऑफर हे दिले जात असतात. Then second analysis is refining target marketing comparisons so smaller customer segment or specific products. Refining target marketing comparisons so smaller customer segments or specific products. Okay. Third, packaging certain products together and fix pricing them to sell more products and increases their profitability. Okay. Packaging certain products together and fixed pricing them to sell more products and increase their profitability. ओके. जास्तीत जास्त प्रोडक्ट हे सेल कसे केले जातील, कन्झ्युमर बिहेवियरमध्ये हे विचारात घेतलं जातं. कन्झ्युमर बिहेवियर विचारात घेऊन हा विचार केला जातो की जास्तीत जास्त मोर अँड मोर प्रोडक्ट सेल कसे केले जातील आणि प्रॉफिट हा इन्क्रीज कसा केला जाईल. देन नेक्स्ट अनालिसिस इज क्रॉस सेलिंग प्रोडक्ट्स लाईकली टू बी परचेस्ड विथ अदर प्रोडक्ट्स. अगोदरच सांगितलं की क्रॉस सेलिंगमध्ये काय केलं जात असतं. क्रॉस सेलिंग इज बेसिकली इट इज अ सेलिंग फॉर अ कॉम्प्लिमेंटरी प्रोडक्ट विथ प्रायमरी प्रोडक्ट्स. ओके. यामध्ये काय केलं असतं, कॉम्प्लिमेंटरी प्रायमरी प्रोडक्ट्स बरोबर कॉम्प्लिमेंटरी प्रोडक्ट सेल करण्याचा प्रयत्न इथे केला जात असतो. ओके. क्रॉस सेलिंगमध्ये फॉर एक्झाम्पलमध्ये मी तुम्हाला अगोदरही सांगितले की सपोज आपल्याला काय खरेदी करायचं आहे, मोबाईल खरेदी करायचं. मोबाईल खरेदी करत असताना आपल्याला मोबाईल कवर, पॅन्ड्रॉय, OTG केबल याची ऑफर दिली जात असते. या एक परचेस करण्यासाठी आपल्याला खरं तर कन्व्हिन्स केलं जात असतं. ओके. अँड सेकंड, LED TV परचेस करायचं असेल. LED TV परचेस करत असताना आपल्याला साऊंड सिस्टीम असेल, म्युझिक सिस्टीम असेल, होम थिएटर असेल परचेस करण्यासाठी कन्व्हिन्स केलं जात असतं. थर्ड असेल, आपल्याला लॅपटॉप परचेस करायचा आहे. त्या लॅपटॉप परचेस करत असताना आपल्याला लॅपटॉप बॅग विथ माऊस, विथ पॅन्ड्रॉय, विथ याचा हे परचेस करण्यासाठी आपल्याला काय केलं असतं, सेल्स एक्झिक्युटिव्ह आपल्याला कन्व्हिन्स करत असतात. ओके. कन्व्हिन्स करत असताना सपोज आपण जर परचेस केलं, लॅपटॉप परचेस केला, मी लॅपटॉप त्याच्याबरोबर मी लॅपटॉप बॅगही परचेस केली, त्याबरोबर मी माऊसही परचेस केला. तर सपोज मला घ्यायची असतील 1 वस्तू, तर मी घेतलेल्या आहेत 3 वस्तू. सो ट्रान्झॅक्शन व्हॅल्यू ही माझी ऑटोमॅटिकली इन्क्रीज होत जाणार आहे आपली ट्रान्झॅक्शन व्हॅल्यू. आणि जर ट्रान्झॅक्शन व्हॅल्यू इन्क्रीज होत असेल तर त्यांचा सेल इन्क्रीज होणार आहे. त्यांचा सेल इन्क्रीज झाला, त्यांचा प्रॉफिट इन्क्रीज होणार आहे. त्यांचा प्रॉफिट इन्क्रीज झाला तर ऑटोमॅटिकली त्यांना त्यांचा बिझनेस हा एक्सपांड होणार आहे. ओके. सो दिस इज कंझ्युमर प्रिडिक्शन. कंझ्युमर प्रिडिक्शनमध्ये काय येतं, तर कंझ्युमर प्रिडिक्शनमध्ये नक्की कस्टमरला काय परचेस करायचं याचा विचार इथं केला जात असतो. कस्टमरची इच्छा काय आहे त्या प्रॉडक्टबद्दल, एक्सपेक्टेशन काय आहे त्या प्रॉडक्टबद्दल याचा विचार इथं केला जात असतो. अतिशय सोपी कन्सेप्ट आहे बिहेवियर प्रिडिक्शन सुद्धा. तुम्हाला विचारलं तर शॉर्ट नोटसाठी तुमच्या एक्झाममध्ये विचारलं जाईल. अदरवाईज काय शक्यता नाही तुम्हाला विचारण्याची, काय सांगता पण येत नाही. ओके. सो कंझ्युमर बिहेवियर आता आपण बघितलं आहे. कंझ्युमर बिहेवियर प्रिडिक्शन आपण बघितलं आहे. कंझ्युमर बिहेवियर प्रिडिक्शन म्हणजेच ग्राहकाच्या वर्तणुकीचा अंदाज. ओके. सो आपण आता बघणार आहोत कस्टमर प्रॉफिटॅबिलिटी अँड व्हॅल्यू मॉडेलिंग. कस्टमर प्रॉफिटॅबिलिटी अँड व्हॅल्यू मॉडेलिंग आपण बघत असताना या अगोदर आपण काय काय बघितलं याचा आढावा आपण घेऊया. आपण सगळ्यात अगोदर बघितलं या टॉपिकमध्ये क्रॉस सेलिंग, अपसेलिंग. देन आपण पाहिले कस्टमर रिटेन्शन. देन आपण पाहिले
बिहेवियर प्रिडिक्शन. ओके, त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत कस्टमर प्रॉफिटेबिलिटी अँड व्हॅल्यू मॉडेलिंग. ओके, सो कस्टमर प्रॉफिटेबिलिटी अँड व्हॅल्यू मॉडेलिंग मध्ये कस्टमर प्रॉफिटेबिलिटी त्यामध्ये तुम्हाला काय सांगितलं, डील विथ द कंपनीज व्ह्यू ऑफ द पॉसिबल प्रॉफिट टू बी मेड फ्रॉम इट्स कस्टमर. ओके, कस्टमर प्रॉफिटेबिलिटी मध्ये तुम्हाला सांगितले डील विथ द कंपनीज व्ह्यू ऑफ द possible profit to be made from its customer. कस्टमर प्रॉफिटेबिलिटी अँड व्हॅल्यू मॉडेलिंग मध्ये तुम्हाला सांगितलंय कस्टमर प्रॉफिटेबिलिटी म्हणजेच डील विथ द कंपनीज व्ह्यू ऑफ द पॉसिबल प्रॉफिट टू बी मेड फ्रॉम इट्स कस्टमर. कस्टमर प्रॉफिटेबिलिटी मध्ये काय केलं जातं की कस्टमर कडून जितक्या प्रमाणात पॉसिबल होईल तितका प्रॉफिट हा कंपनीला मिळवून दिला जातो. ओके, कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट द्वारे काय केलं जातं तर कंपनीला पॉसिबल तेवढा प्रॉफिट हा कस्टमर कडून मिळवून दिला जातो कस्टमर प्रॉफिटेबिलिटी मध्ये. ओके, बऱ्यापैकी कस्टमर कडून प्रॉफिट हा कंपन्या मिळवतात. देन व्हॅल्यू मॉडेलिंग. व्हॅल्यू मॉडेलिंग म्हणजे काय, याच्यावरती सेपरेट आपण डिटेल्स मध्ये एक लेक्चर बघूयात व्हॅल्यू मॉडेलिंग आणि कस्टमर प्रॉफिटेबिलिटी वरती. ओके, सो व्हॅल्यू मॉडेलिंग मध्ये काय सांगितलंय तर व्हॅल्यू मॉडेलिंग मध्ये डील विथ द व्हॅल्यू ऑफ द कस्टमर्स other features like ability to bring in more profitable customers or the potential to be a more profitable customers. व्हॅल्यू मॉडेलिंग मध्ये तुम्हाला सांगितलंय डील विथ द व्हॅल्यू ऑफ द कस्टमर्स other feature like ability to bring in more profitable customers or the potential to be a more profitable customers. ओके, व्हॅल्यू मॉडेलिंग मध्ये जे एक्झिस्टिंग कस्टमर आहेत त्यांच्याकडून मिळणारा प्रॉफिट आणि जे पोटेन्शियल कस्टमर आहेत जे की आपले फ्युचरमध्ये होणारे कस्टमर आहेत त्यांच्याकडून मिळणारा प्रॉफिट हा मोर व्हॅल्युएबल असतो. ओके, एक्झिस्टिंग कस्टमर कडून मिळणारा प्रॉफिट पेक्षा पोटेन्शियल कस्टमर कडून मिळणारा प्रॉफिटची व्हॅल्यू ही जास्त असते. ओके, व्हॅल्यू मॉडेलिंग मध्ये व्हॅल्यू मॉडेलिंग इज only as accurate as the customer data in reach is rich. Okay, value modeling is only as accurate data ओके. कस्टमर प्रॉफिटेबिलिटी मध्ये काय सांगितलं जातं तर कस्टमर प्रॉफिटेबिलिटी मध्ये पॉसिबल तेवढा कंपनी काय करत असते, डील करत असते कस्टमरशी की पॉसिबल तेवढा प्रॉफिट ही कंपनी कस्टमर कडून मिळवत असते. व्हॅल्यू मॉडेलिंग मध्ये काय केलं जातं, एक्झिस्टिंग कस्टमर कडून मिळणारा प्रॉफिट याच्यापेक्षा जास्त व्हॅल्युएबल प्रॉफिट असतो. जास्त व्हॅल्युएबल प्रॉफिट असतो तो म्हणजे पोटेन्शियल कस्टमर कडून मिळणारा. Okay, value modeling is only as accurate as the customer data is rich.
ओके, कस्टमर प्रॉफिटेबिलिटी अँड व्हॅल्यू मॉडेलिंग मध्ये. देन पर्सनलायझेशन. Where is personalization? Okay, personalization. In the personalization, this is the capability to customize customer communication based on knowledge, preferences, and behaviors at the time interaction. Examples: a site you bought series from Great You and offers you series that are of your favorite artist. When you enter the site or the home shopping channels operators grade you on when you call and help you quickly purchase what you need and all because you shopped there once before. ओके, पर्सनलायझेशन ही एक कन्सेप्ट जी आहे ती आपण डिटेलमध्ये नेक्स्ट लेक्चरला बघणार आहोत. ओके, सो सध्या आपण काय काय बघितले? क्रॉस सेलिंग, अप सेलिंग, कस्टमर रिटेन्शन, बिहेवियर प्रिडिक्शन अँड कस्टमर प्रॉफिटेबिलिटी अँड व्हॅल्यू मॉडेलिंग. ओके, next is what is end of slide shows my forward to fix it. Okay, I think बाकीचे स्लाइड घेतल्या नाही तर वाटतं इथं. सो आपण कंटिन्यू करूयात हे 4 पॉइंट एक्स्ट्रा ऑर्डिनरी. ओके, नेक्स्ट पॉइंट मध्ये आपण पर्सनलायझेशन वरती डिटेल्स बघूया. त्याचबरोबर कस्टमर मॉडेलिंग अँड कस्टमर प्रॉफिटेबिलिटी अँड व्हॅल्यू मॉडेलिंग वरती बघूया डिटेल्स. अँड देन आपण पॉइंट चेकआउट करूयात आपला इव्हेंट बेस्ड मार्केटिंग. ओके, सो त्याच्या अगोदर आपण काय काय पाहिले? क्रॉस सेलिंग पाहिले आपण, अप सेलिंग पाहिले आपण, क्रॉस सेलिंग पाहिलं आपण, अप सेलिंग पाहिलं, कस्टमर रिटेन्शन म्हणजे काय ते पाहिलं. कस्टमर रिटेन्शन वरती तुम्हाला एक्झाम मध्ये क्वेश्चन विचारला जाईल. सो कस्टमर रिटेन्शनचा स्टडी तुम्हाला चांगला प्रॉपर असणं अतिशय महत्वाचा आहे. क्रॉस सेलिंग, अप सेलिंग वरती तुम्हाला क्वेश्चन विचारला जाईल. ओके, क्रॉस सेलिंग म्हणजे काय आपण पाहिलं की क्रॉस सेलिंग म्हणजे बेसिकली इट इज सेलिंग फॉर कॉम्प्लिमेंटरी प्रोडक्ट विथ प्रायमरी प्रोडक्ट्स. ओके, बेसिकली इट इज सेलिंग फॉर कॉम्प्लिमेंटरी प्रोडक्ट विथ प्रायमरी प्रोडक्ट. यामध्ये काय केलं जात असतं, जे प्रायमरी प्रोडक्ट आहे त्याच्याशी रिलेटेड असणारे कॉम्प्लिमेंटरी प्रोडक्ट हे परचेस करण्यासाठी कस्टमरला कन्व्हिन्स केलं जात असतं. ओके, देन अपसेलिंग मध्ये काय केलं जात असतं की कस्टमरला जे प्रोडक्ट परचेस करण्यासाठी कस्टमर आलेला आहे त्या प्रोडक्ट्स ऐवजी हाय व्हॅल्यू ऑफ अमाऊंटचं प्रोडक्ट कस्टमर कशा पद्धतीने परचेस करेल त्यासाठी त्याला ते परचेस करण्यासाठी इनकरेज केलं जात असतं. क्रॉस सेलिंग अँड अप सेलिंग मध्ये. ओके, कस्टमर रिटेन्शन मध्ये काय केलं जात असतं की आपल्या ऑर्गनायझेशनचे जे लॉयल कस्टमर असतील, एकनिष्ठ कस्टमर असतील, ते कस्टमर आपल्या प्रोडक्ट्स व्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्याही प्रोडक्ट्सकडे प्रोडक्ट्स परचेस करण्यासाठी जाऊ नयेत यासाठी त्यांना एकनिष्ठ ठेवण्यासाठी त्यांना स्पेशल सर्व्हिस दिली जात असते.
मोस्टली कस्टमरला दिली जाणारी प्रॉडक्ट्सबद्दल स्पेशल सर्व्हिस राईट टाईम अँड राईट प्लेसवर असणं अतिशय महत्त्वाचं आहे. काही कंपन्या हव्या त्या जागेवरती आणि हव्या त्या वेळेला कस्टमरला सर्व्हिस देण्यासाठी एनी टाईम तयार असतात, जेणेकरून आपले कस्टमर हे आपल्याशी लॉयल राहावेत. ओके, ज्या वेळेला लॉयल कस्टमर हे आपले प्रॉडक्ट सोडून दुसऱ्या प्रॉडक्टकडे प्रॉडक्ट परचेस करण्यासाठी जात नाहीत आणि ते रिटर्न अगेन अँड अगेन आपल्या प्रॉडक्ट परचेस करण्यासाठी येत असतात, त्यावेळेला आपला प्रॉफिट हा इन्क्रीज होत असतो. आणि आपला प्रॉफिट हा इन्क्रीज होत असेल तर आपला बिझनेस हा एक्सपांड होणार आहे. ओके, आणि त्याचबरोबर ज्या वेळेला कस्टमर आपला ब्रँड सोडून दुसऱ्या ब्रँड्सचे प्रोडक्ट परचेस करण्यासाठी दुसऱ्या ब्रँड्सकडे जातील, त्यावेळेला आपल्या बिझनेसला होणारा लॉस हा अतिशय मोठ्या प्रमाणात असणार आहे. ओके, हे झालं कस्टमर रिटेन्शनमध्ये. काय काय पाहिलं आपण? क्रॉस सेलिंग, अप सेलिंग अँड कस्टमर रिटेन्शन. क्रॉस सेलिंगमध्ये काय केलं जात असतं? प्रायमरी प्रोडक्टशी रिलेटेड असणारे कॉम्प्लिमेंटरी प्रोडक्ट्स सेल करण्याचा प्रयत्न इथं केला जात असतो. ओके, आणि अपसेलिंगमध्ये काय केलं असतं? ओरिजिनल म्हणजे जी प्रॉडक्ट परचेस करायचे त्याच्यापेक्षा हाय व्हॅल्यू ऑफ अमाऊंट प्रॉडक्ट परचेस करण्यासाठी आपल्याला काय केलं जातं? इनकरेज केलं जात असतं आपल्याला तिथं. कस्टमर रिटेन्शनमध्ये कस्टमर बरोबर रिलेशनशिप मेंटेन करत असताना कस्टमर लोकांना दिल्या जाणाऱ्या सर्व्हिस ह्या स्पेशल सर्व्हिस असणं अतिशय महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर कस्टमरला योग्य टाईम आणि योग्य वेळेवरती योग्य जागेवरती स्पेशल सर्व्हिस देणं हे अतिशय महत्त्वाचं असतं. काही कंपन्या त्यांना ती सर्व्हिस देण्यासाठी तयार असतात. कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंटमध्ये कस्टमर बरोबर असणारं रिलेशन हे स्ट्रॉंग आणि लॉंग टर्मसाठी मेंटेन होणं अतिशय महत्त्वाचं असतं. आणि जर स्ट्रॉंग आणि लॉंग टर्मसाठी रिलेशनशिप हे मेंटेन होत असेल तर कस्टमर हे आपल्या बिझनेसशी ऑर्गनायझेशनशी लॉयल राहणार आहेत. ते लॉयल राहिलेले कस्टमर जे आहेत ते आपला प्रॉफिट हा इन्क्रीज करण्यासाठी मदत करत असतात आपल्या बिझनेसला. ओके, हे झालं कस्टमर रिटेन्शनमध्ये. आता आपण पाहिलं कस्टमर बिहेवियर प्रिडिक्शन. कस्टमर बिहेवियर प्रिडिक्शनमध्ये काय काय येऊ शकतं? कस्टमर बिहेवियर प्रेडिक्शनमध्ये कस्टमरला नक्की कोणत्या प्रोडक्ट परचेस करायचा आहे हे आयडेंटिफाय करणं मार्केटमध्ये अतिशय महत्त्वाचं आहे. कस्टमरचं बिहेवियर कोणत्या प्रोडक्ट्सकडे म्हणजे कस्टमरला कोणत्या प्रॉडक्ट्सकडे जास्तीत जास्त प्रमाणात कस्टमरला अट्रॅक्ट केलं जातं हे आयडेंटिफाय करणं महत्त्वाचं आहे. कस्टमर लोकांमध्ये हे वेळेनुसार बऱ्यापैकी चेंजेस होत असतात. म्हणजे फॅशन आणि ट्रेंडनुसार कस्टमर लोकांमध्ये चेंजेस होत असतात. ज्या पद्धतीनं नवीन ट्रेंड्स येत असतात मार्केटमध्ये त्या ट्रेंड्सनुसार कस्टमर लोकही चेंज होत असतात. आणि त्या ट्रेंडनुसार त्या फॅशननुसार कस्टमर लोकांमध्ये चेंजेस जे निर्माण झालेले असतात ते चेंजेसनुसार बिझनेस ऑर्गनायझेशन ही आपल्या प्रॉडक्ट्समध्ये इम्प्रूव्हमेंट करत असते, आपल्या प्रॉडक्ट्समध्ये चेंजेस करत असते. आणि ते प्रॉडक्ट्समध्ये चेंजेस करणं हे अतिशय महत्त्वाचं असतं. बिकॉज प्रॉडक्ट्समध्ये जर चेंजेस होत नसेल फॅशननुसार ट्रेंडनुसार तर आपला प्रॉडक्टचा सेल हा इन्क्रीज होणार नाही, उलट तो डिक्रीज होणार आहे. ओके, सो कंझ्युमर बिहेवियर प्रोडक्ट प्रिडिक्शनमध्ये काय केलं जातं तर आयडेंटिफाय केलं जातं. काय आयडेंटिफाय केलं जातं तर कस्टमरचा नक्की इंटरेस्ट कोणत्या प्रोडक्ट्समध्ये आहे हे आयडेंटिफाय इथं करणं अतिशय महत्त्वाचं आहे. ओके, सो नेक्स्ट इज कस्टमर बिहेवियर प्रिडिक्शन. मोस्टली कस्टमर बिहेवियर प्रिडिक्शनमध्ये क्रॉस सेलिंग करून प्रॉडक्ट्स हे सेल करण्याचा प्रयत्न
केला जात असतो. क्रॉस सेलिंगमध्ये आपण पाहिले की काय केलं जात असतं की प्रायमरी प्रोडक्टशी रिलेटेड असणारे कॉम्प्लिमेंटरी प्रोडक्ट्स हे सेल करण्यासाठी किंवा ते प्रॉडक्ट्स परचेस करण्यासाठी सेल्स एक्झिक्युटिव्ह काय करत असतो, आपल्याला कन्व्हिन्स करत असतो. ओके, त्याचे फॉर एक्झाम्पल्स आता मी तुम्हाला अनेक एक्झाम्पल दिलेले आहेत, जसे की मोबाईल असेल, लॅपटॉप असेल, LED TV असेल, ट्रॅव्हल तिकीट असेल, KFC असेल, मॅकडॉनल्ड असेल, अशा पद्धतीचे अनेक मी एक्झाम्पल तुम्हाला देऊन क्रॉस सेलिंग ही कन्सेप्ट एक्सप्लेन केलेली आहे, जी की अतिशय महत्त्वाची आहे आपल्या कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंटमध्ये. ओके, असं बिहेवियर प्रिडिक्शनमध्ये सुद्धा कस्टमरला सेल केलं जाणारं प्रॉडक्ट हे क्रॉस सेलिंगने केलं जातं. म्हणजेच की एका प्रॉडक्टशी रिलेटेड असणारे दुसरे प्रॉडक्टही सेल केले जातात तिथं, जेणेकरून की ट्रान्झॅक्शन सेल्स व्हॅल्यू ही इन्क्रीज होईल. सेल्स ट्रान्झॅक्शन व्हॅल्यू ही इन्क्रीज होईल. ओके, so this is today's lecture points: customer behavior prediction and customer profitability value modeling.
सो नेक्स्ट लेक्चरला आपण नेक्स्ट पॉईंट बघणार आहोत. ओके.